नमस्कार सर्वांना. जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी मटण हंडी. त्याकरिता मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण हंडी बनवण्यासाठी मी इथं मसाला घेतलेला आहे. धने, काळे फूल, अद्रक, लसण, कोथिंबीर, खडा मसाला, 2 मोठे कांदे आणि खोबरं, जिरा आणि तेजपत्ता. इथं गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर जे आपण कांदा कापून घेतलेला होता ते त्याला लालसर होईपर्यंत भाजायचं. चांगलं मस्तपैकी भाजून घ्यायचं. लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तेलामध्ये खोबरं टाकूया. खोबऱ्याला पण छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. खोबरं पण भाजलेलं आहे. खोबऱ्याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच्यातलं तेल काढून त्याच्यामध्ये धने भाजून घेऊया. धने सुद्धा भाजलेले आहेत. धन्याला पण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये काळं फूल आणि थोडीशी जिरे टाकून त्याला पण परतून घेऊया. बघा आपला मसाला भाजून झालेला आहे. आपण याला आता मिक्सरमध्ये काढूया. त्याकरिता मिक्सरमध्ये काढून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याकरिता मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. मातीचं भांडं गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलं. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. खडा मसाला टाकलेला आहे. अद्रक, लसण आणि कोथिंबीरचं पेस्ट टाकलेलं आहे. त्याला मस्तपैकी परतून घ्यायचं. लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि आपण जे वाटण वाटलं ते पण टाकायचं. मीठ आणि त्याला मस्तपैकी परतून घ्यायचं. आणि वरतून मटण टाकायचं. मटणाला पण छानपैकी परतून घ्यायचं आपण आणि झाकण ठेवून वाफ द्यायची. बघू शकता तुम्ही मटणानं पाणी सोडलेलं आहे. आता इकडे आपण पाणी जे गरम करायला ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला झाकण लावून ठेवून देऊया शिजायला. अर्धा तासासाठी शिजायला ठेवलेलं होतं. मटण शिजून झालेलं आहे आपलं. भाजी रेडी झाली आहे. वरतून कोथिंबीर पण टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही भाजी आपली रेडी झालेली आहे. कशी मस्त दिसते बघा. छान झालेली आहे भाजी. आता आपण याला प्लेटमध्ये टाकून घेऊया. प्लेटमध्ये टाकून घेतल्यानंतर बघा इथे ताट रेडी झालेलं आहे. ज्वारीची भाकर, भात, कांदा आणि मटणाची भाजी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.